अमरावती वर्ध्यामध्ये आज महाविकास आघाडीचं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे। अमरावतीचे महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी उद्धव ठाकरे सभा घेणार आहेत। तर वर्ध्याच्या हिंगणघाटमध्ये अमर काळेंसाठी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची संयुक्त सभा होणार आहे। हिंगणघाटमध्ये उद्धव ठाकरे आणि शरद पवार संयुक्त सभा घेतील। अमरावतीचे उमेदवार बळवंत वानखेडे यांच्यासाठी उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे आणि वर्ध्यामध्ये हिंगणघाटमध्ये अमर काळेंसाठी ठाकरे आणि पवार एकत्र सभा घेणार आहेत। एकंदरीत अमरावती वर्ध्यामध्ये आज महाविकास आघाडीचं मोठं शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे, कारण उद्धव ठाकरे आणि शरद पवार स्वतः या प्रचाराच्या आता सगळ्या रणधुमाळीमध्ये सक्रियपणे समोर येत आहेत। संयुक्त सभा ते आज घेणार आहेत। आणखी अपडेट्स घेऊया प्रतिनिधी धनंजय दळवी यांच्याकडून। धनंजय, कशा पद्धतीचं नियोजन असेल दोघांच्याही नेत्यांच्या दौऱ्याचं? आपण जर पाहिले तर आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे अमरावती आणि वर्धा लोकसभा मतदारसंघात आहेत। उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या संयुक्तरित्या या ठिकाणी सायंकाळी प्रचार सभा पार पडत आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पक्षाचे उमेदवार अमर काळे यांच्या या प्रचारात या ठिकाणी आपल्याला हे दोन्ही नेते जे आहेत ते पाहायला मिळतील। एकंदरीत जर पाहिलं तर अमरावतीमध्ये आपण जर पाहिलं तर नवनीत राणा या भाजपकडून उमेदवार आहे आणि हा लोकसभा मतदारसंघ जो आहे अमरावतीचा हा नेहमीच चर्चेचा विषय सध्या राहिलेला आहे, कारण की ज्या नवनीत राणा या हनुमान चालिसाच्या आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांनी नेहमीच उद्धव ठाकरे यांना आव्हान दिलं होतं। मात्र आता उद्धव ठाकरे त्यांच्याच मतदारसंघात जाऊन सभेमध्ये नेमकी काय टीका करतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे। त्यामुळे आजची उद्धव ठाकरे यांच्या जी सभा आहे त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं पाहायला मिळतंय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।